हे ब्युटीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल द ब्युटी ब्लिस विथ अनदर न्यू व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ मी स्पेशली मराठीमध्ये करणार आहे बिकॉज आज गुढीपाडवा आहे, मराठी सण. सो मी हा व्हिडिओ स्पेशली मराठीमध्ये फुल व्लॉग करणार आहे. मेनली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हा व्लॉग आय गेस येईपर्यंत मी हा व्लॉग खूप आधी शूट केला आहे बिकॉज आता मी सध्या बाहेर आहे. मतलब ह्या टाईमला मी बाहेर असणार आणि हा व्लॉग मी खूप आधी शूट करून ठेवलेला असणार आहे ओके. सो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. सो तुम्ही जसं की टायटल वाचलं असेल, हा व्हिडिओ आहे रिगार्डिंग गुढीपाडवा मेकअप लुक. एक सिम्पल सेटल असा मेकअप लुक आपण करणार आहोत युझिंग मिनिमल प्रोडक्ट्स. जास्त काही असा हेवी बेस वगैरे नाही करणार, जस्ट नॉर्मल एक लुक क्रिएट करणार आहोत. सो चला बघूया. ओके, सो बेसिकली मी ज्वेलरी आधी घालून घेतली आहे, बांगड्या, गळ्यातलं, कानातले, बुगडी वगैरे हे सगळं. हे मी तुम्हाला एंडमध्ये सांगेन. सो लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. आणि हेअरस्टाईल पण करून घेतली आहे. सो मेकअपसाठी आपण स्टार्ट करतो. आणखी एक मी CTM केला आहे. CTM म्हणजे क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. मी ऑलरेडी स्किन प्रेप करून घेतली आहे. सो आता डिरेक्टली आपण स्टार्ट करणार प्रायमर पासून. सो युरोप कर्लचा मी हा पॅरिसवाला प्रायमर यूज करते. ऑल्सो मी लेन्स लावले आहेत इन द शेड ब्राऊन, मी इथे मेन्शन करेन. सो आफ्टर प्रायमर मी कन्सिलर यूज करणार आहे, मेबलिनचा एज रिवाइंडवाला, टू हाईड द अंडर आईज, डार्क सर्कल्स, जे पॅच आहेत ते, आणि माउथच्या जिथे इथे ब्लॅकनेस आहे. सो तिथे मी हे यूज करणार आहे. आफ्टर मी मेबलिनचा हा फिट मी फाउंडेशन यूज करणार इन द शेड 330. सो ॲज मी हेवी बेस नाही घेते, ते एकदम नॉर्मल ठेवते. सो त्यासाठी जस्ट नॉर्मल प्रोडक्ट्सनी अँड देन ह्याला आपण ब्लेंड करून घेणार. त्यानंतर मी लूज पावडर यूज नाही करणार आहे. मी ही जी माझी कॉम्पॅक्ट आहे, ही पण मेबलिनची फिट मी इन द शेड 310 सन बीच ही यूज करणार आहे टू सेट द बेस, बिकॉज मी यावर अजून काही क्रीम प्रोडक्ट्स नाही लावणार. सो आय कॅन सेट द बेस नाव. सो फर्स्टली अंडर आईज, त्यानंतर मी कॉन्टॉर यूज करणार आहे, स्विस ब्युटीचं, थोडंसं अपलिफ्ट करायला फेस.
त्यानंतर मिला ब्युटीचं ब्लशर. सो हे शेड आहे ह्याचा 03 बेरी पंच. सो त्यानंतर आपण आयब्रोज सेट करणार आहोत. युरोप गर्लचं पॅलेट आहे विथ द हेल्प ऑफ स्पूली ब्रश. सो त्याच्यानंतर आपण करणार आहोत आय मेकअप. बट आय मेकअपमध्ये मी लिटिल कन्फ्युज्ड आहे की मतलब मिनिमल ठेवू की थोडंसं असं बोल्डमध्ये. बट मला ॲज मिनिमल ठेवायचं आहे. सो मी लाईक ब्राउनिश न्यूड असा थोडा शेडमध्ये यूज करणार आहे. सो मी हा यू कॅन प्रिटी ऑल सेट यू कॅन बीचं त्याच्यामधून मी ब्राउनिश शेडमध्ये थोडंसं असं न्यूडिश असं आय लुक क्रिएट करणार. बट सिम्पल, असं काय एकदम खास असं नाही. सो लेट्स गो. लाईक मी थोडं एंडला थोडंसं असं ग्रेइश ब्लॅक असं ऍड करून थोडंसं स्मज करणार आहे. ओके, ॲज ऑफ चेंज ऑफ माइंड मी कॉर्नरला लाईक ब्लॅक कलर ग्रेइश ब्लॅक देऊन थोडंसं स्मज करणार होती. बट आय थॉट लाईक थोडंसं स्मोकी टाईप द्या. सो मी लायनर टाईपमध्ये मी एक ग्रे शेड लावणार आहे अँड देन मी त्याला स्मज करणार. सो असा मी हा ब्राऊन लाईक ब्लॅक मध्ये थोडा लावून घेतला आणि त्याला मिसमॅच करणार. लाईक इन दिस वे. ओके, सेम हा लुक मी ह्या साईडला पण क्रिएट करणार. सो आता हे जर मी अप्लाय केलंय लाईक मी स्मोकी टाईप केलंय. सो मी आय लायनर स्किप करते आहे. सो लेट्स मूव विथ द नेक्स्ट लाईक मस्कारा डिरेक्टली विथ द मस्कारा. ऑल्सो तुम्ही लोक आयलॅश वगैरे लावू शकता. बट ॲज अन घरीच तुम्ही प्रोग्राम इफ करणार असाल सो यू कॅन जस्ट कर्ल द लॅश विथ द कलर आणि देन मस्कारा. सो मी मेबलिनचा हायपर गर्लवाला मस्कारा यूज करते. Just look at the volume without eyelashes. लाईक तुम्हाला लॅशेसची गरजही नाही पडणार. जस्ट कर्ल इट अँड यू आर रेडी. देन थोडंसं ग्लोई इफेक्टसाठी मी युरोप गर्लचा हायलायटर यूज करते. हे दोन शेड्सना मिक्स करून एकदम लाईटली टू हायलाइट द पार्ट्स.
देन लास्ट बट नॉट द लिस्ट लिपस्टिक. आणि लिपस्टिक मी नन अदर देन माझे हे 2 फेवरेट शेड्स माझे मी मिक्स करून यूज करणार आहे. सो येस. त्यानंतर काजळ. काजळ हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकता. सो मी एकदम लाईक कॉर्नर एंड्सला लावणार आहे. फुल काजळ मला नाही आवडत. सो जस्ट कॉर्नर एंड्स वरती अप्लाय करणार थोडंसं इतकं आणि इतकं, बस दॅट्स इट. अँड त्याच्यानंतर देन लास्टली मेन सेटिंग स्प्रे. हा पण युरोप गर्लचा सेटिंग स्प्रे आहे, मेकअप फिक्सर. सो आणि थोडं 10-15 मिनिट्स द्या सेटिंग स्प्रेला सेट व्हायला आणि मेकअपला फिक्स व्हायला, तुमच्या फेसमध्ये थोडं सेट होऊ द्या त्याला. सो या. सो आज गुढीपाडवा आहे म्हणून मी ही चंद्रकोर टिकली लावली आहे. परफेक्ट. आणि नथ. सो बेसिकली मी नथ मध्ये कन्फ्युज्ड आहे बिकॉज माझ्याकडे 2 नथ आहेत. एक बिकॉज माझ्या बारकीवाली नथ नाही मिळत आहे, म्हणजे छोटीवाली दाबाची. सो माझ्याकडे एक ही नथ आहे, ही वाली, आणि दुसरी माझ्याकडे ही नथ आहे जी प्रॉपर महाराष्ट्रीयन पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ असते ती. सो दोन्ही वेअर करून मी बघते आणि मग कोणती छान दिसेल ती मी वेअर केली. सो गुढीपाडवा आहे, सो नथ पण इम्पॉर्टंट आहे, लाईक महाराष्ट्रीयन लुक आहे. सो माझ्याकडे 2 नथी आहेत. एक ही नथ आहे दाबाची नथ आणि एक ही आहे, पण ही फारच मोठी होईल सो त्यामुळे मी ही अवॉइड करते आणि ही वाली घालते दाबाची. आणि रेडी. तर हाच आहे माझा फुल महाराष्ट्रीयन गुढीपाडवा लुक. आणि बेसिकली ह्याला बोलतात चिंचपेटी आय गेस, किंवा नॉर्मल मोतीचा हार, मला इतकं माहिती नाही. हे कानातले हे बुगड्या, ह्याला बुगड्या म्हणतात. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेली, मी तुम्हाला एंडिंगला सांगेन. सो ह्याला बुगड्या म्हणतात. नथ हे नॉर्मल हिरव्या बांगड्या आणि चंद्रकोर टिकली. सो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाऊ दे, हीच प्रार्थना देवाकडे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लुक आवडला असेल, तर लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.